आपण दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉल्स कक्षाकडे यायचं आहे. तवसाळ वेल्दूर. आता जो सामना आजच्या सत्रातला तिसरा सामना खेळला जातो तो कोथळूक आणि छिंद्रावळे. दोन्ही नावाजलेले असे संघ. पुढचा होणारा सामना आहे तो कुठला तवसाळ विरुद्ध वेळदूर याचा टॉसचा बॉस. टॉस बॉक्स मध्ये मी या ठिकाणी तालुका शाखेचे सरचिटणीस अनंतजी मालव साहेब यांना या ठिकाणी निमंत्रित करेन. टॉस साठी आपले पुढच्या संघाचे जे कर्णधार आहेत त्यांनी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. वेल्दूर विरुद्ध तवसाळ. आता जो संघ या ठिकाणी पराभूत झाला तो निवातेवाडी खोडदे संघाने या ठिकाणी आपली उपस्थिती टॉस बॉक्स मध्ये दाखवायची आहे. त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गौरवतील आमचे युवक मंडळाचे अध्यक्ष विवेकजी कातकर साहेब. तसेच रानवी संघाचे प्रतिनिधी त्यांनी सॉरी माफ करा वाघांबे संघाचे प्रतिनिधी कॅप्टन कर्णधार यांनी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे. वाघांबे आणि खोडदे. आजच्या दिवसातला तिसरा सामना खेळला जातोय तो कोथळूक वेळ छिंद्रावळे. पाहूया दोन्ही संघात नामवंत असे खेळाडू. रुपेश आपल्या संघासाठी स्ट्राईक घेतलाय तो रुपेश बेकरे. खरोखर तालुक्यातला नावाजलेला असा फलंदाज. पाहूया आपल्या आजच्या सामन्यासाठी किती आपल्या संघासाठी धावा जमवत होते. पहिला चेंडू रुपेशांना आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन आपल्या संघासाठी खातं खोलून दिलंय आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा मिळाल्या. रुपेशांना 2 धावा मिळाल्या. त्या कोथळूक या संघाला पहिला षटक पथावरती आहे. मी लाईव्ह वाले जे बंधू आहेत कॅमेरा आपल्या टॉस बॉक्स कडे वळवण्याचा मी या ठिकाणी विनंती करेन. लाईव्ह टॉस बॉक्स कडे आपण कॅमेरा वळवण्याची विनंती करूया. या ठिकाणी आपण युवक मंडळाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष गिरीजी बारसकर साहेब हे वाघांबे संघाला या ठिकाणी सन्मानित करत आहेत. गिरीजी बारसकर साहेब धन्यवाद. तसेच मी खोडदे संघाला देखील विनंती करेन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये आपली उपस्थिती दाखवायची. खोडदे संघाचे कर्णधार झालेल्या सामन्यामध्ये रुपेश यांनी लगातार 5 षटकार मारले होते आणि मोठा धक्का मिळतोय तो कोथळूक या संघाला रुपेश याच्या रूपात. कारण रुपेश यांनी हे कोपरीचं मैदान गाजवलं होतं कारण त्यांनी 5 चेंडूत लगातार 5 षटकार खेचले होते आणि हाच रुपेश मात्र आता बाद होतोय 2 या धावसंख्येवरती आणि पहिला धक्का मिळतो कोथळूक या संघाला. ते पण मोठ्या स्वरूपात मोठा असा फलंदाज बाद होतोय तो रुपेश बेकरे. कोथळूक संघाची धावसंख्या आहे 2 बाद 2. पुढचा फलंदाज येतोय तो मंगेश. काही पहिल्या षटकात मोठा धक्का मिळालाय कोथळूक या संघाला. 2 बाद 2 अशी सुरुवात आहे कोथळूक या संघाची. पाहूया किती कोथळूक संघ किती धावसंख्या जमा करू छिंद्रावळे संघासाठी आणि लक्ष ठेवतो तेही आपल्याला बघावं लागेल कारण दोन्ही संघ हे नावाजले संघ तुल्य बल्ल असे संघ दोन्ही पण आहेत. पुढचा फलंदाज आहे तो मंगेश. चांगली गोलंदाजी फळाचित केलं होतं रुपेश यांना कारण रुपेशची विकेट मिळणं खूप गरजेचं होतं. पुढचा चेंडू पाहूया. काही न समजणारा चेंडू. एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळते. एक धावसंख्या होते ती 1 बाद 3. पहिलं षटक पथावरती. पंजू या गावामध्ये सुंदर हवामानाच्या वातावरणामध्ये चाललेले हे कुणबी समाज शाखा तालुका गुहागर पर्व 4. आजच्या या दुसऱ्या दिवसातला तिसरा सामना होतोय तो कोथळूक विरुद्ध छिंद्रावळे. तवसाळ आणि वेल्दूर दोन्ही संघ नायकांना विनंती आहे. तवसाळ आणि वेल्दूर कारण मी दोन्ही संघांनी
टॉस का बॉस कक्षाकडे यायचं आहे. टॉस का बॉस या कक्षाकडे दोन्ही संघांनी यायचं आहे. पहिल्या षटक पथावरती आहे. पाहूया कोथरूड किती आपल्या धावा जमा करतो ते, कारण आता पहिल्या षटकात आहे ते 1-4. पाहूया आता मित्रांनो, समोर ट्रेन चालली पटरीवरून, पण इथे मात्र दोन संघांमध्ये कुठला संघ पटरी येणार ते पाहायला मिळणार आहे आपल्याला. आणि हा यष्टीचित म्हणावं लागेल, यष्टीचित म्हणावं लागेल. दुसरा धक्का मिळतोय कोथरूड या संघाला. धावसंख्या येते 2-4. दरम्यान मंगेश हा या ठिकाणी धावचित झालेला आहे, बाद झालेला आहे. पुढचा सामना होणार आता वेल्दूर विरुद्ध तवसाळ. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे. तसेच खोडदे संघाचे जे कर्णधार आहेत सूर्या मोहिते यांना मी या ठिकाणी विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. माजी सरपंच संदीपजी जोशी यांनी आपला कर्णधार या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा. संदीपजी जोशी. आजच्या सत्रातला हा दुसऱ्या दिवसातला तिसरा सामना होतोय तो कोथरूड आणि छिंद्रावळे. कोथरूड या संघाची धावसंख्या येते 4-2. 2-4. दुसऱ्या षटक पथावरती पाहूया दुसऱ्या षटकात किती धावा जमा करतात ते कोथरूड संघ. शॉर्ट पट्ट्याचा चेंडू पाहूया, आणि हा पंचांनी कादर साहेबांनी स्क्वेअर घोषित केलेला आहे. धावसंख्यात भर होतोय, धावसंख्यामध्ये येते 2-5. काहीसा सातपडताना दिसतोय कोथरूड संघ. आणि खरोखर या सामन्यात आपलं खेळ टिकवण्यासाठी कमीत कमी 40 ते 45 धावांचं आव्हान असेल तर सामना हा रंगतदार अवस्थेत येतो. पुढचा चेंडू पाहूया. शॉर्ट पट्ट्याचा चेंडू, निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते चिंद्रावळे संघाकडून. मात्र जखडून ठेवले ते कोथरूड या संघाला. कोथरूड या संघाचा नामवंत फलंदाज असलेला बाद झाल्यामुळे आता मात्र चाचपडताना दिसतो कोथरूड संघ. पुढचा चेंडू पाहूया. सचिन, सुंदर गोलंदाजी सचिन यांची. काय लेग साईडच्या बाहेर जाताना, आणि हा पंचांनी हा स्वेअर चेंडू घोषित केलेला आहे. स्वेअर चेंडू घोषित नंतर धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 2-6. आता मात्र हवेचा झोका वेगा साईडनं फिरतोय, कारण जिकडे हवा असेल तिकडे षटकारांची आतिषबाजी होते. आता पाहूया कुठला संघ आतिषबाजी षटकारांची करत होते. पुढचा चेंडू, आणि हा पुन्हा एकदा स्वेअर चेंडू. काही दिशा बदलताना दिसत आहे ते गोलंदाज चिंद्रावळे संघाचे. सलग 2 चेंडू स्वेअर टाकलेले आहेत सचिन. 2 स्वेअर चेंडू टाकले सचिन यांनी. पाहूया पुढचा चेंडू कसे टाकतात ते. काहीसे जखडून ठेवलं होतं कोथरूड या संघाला, आणि पुन्हा एकदा स्वेअर चेंडू. आणि पाहूया पुन्हा एकदा स्वेअर चेंडू. आपल्या इथे जितेंद्रजी भोईर साहेब आलेले आहेत, त्यांचं खूप खूप आम्ही स्वागत करतो. कारण भोईर साहेबांनी आम्हाला इथं जेवढं आम्हाला प्रेम बांधवाचं जेवढं सहकार्य दिलेलं आहे, खूप खूप ऋणी आहे साहेब. तुम्हाला खूप खूप आमच्या या मंचावरती आपलं खूप खूप स्वागत आहे. जितेंद्रजी भोईर साहेब आपलं खूप स्वागत. मी लाईव्ह वाले आमचे बांधव आहेत त्यांना विनंती करेन आपण आपला कॅमेरा लाईव्ह कडे यायचा करायचा आहे. टॉस बॉक्स कडे लाईव्ह. दुसऱ्या षटक पथावर असताना पाहूया पुन्हा स्वेअर चेंडू. ऑफ साईडच्या बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्या होते ती कोथरूड या संघाची 2-10. सलग 4 चेंडू स्वेअर टाकलेले आहेत. काही गोलंदाजी त्यांना सुधारण करावं लागेल, कारण 4 चेंडू स्वेअर 4 षटकांच्या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा हवे टोळलेला चेंडू. हा मात्र सुंदर चेंडू, आणि सुंदर झेल झटका बसतोय तो कोथरूड या संघाला. धावसंख्या होते ती 3-10. दुसऱ्या षटक पथावरती बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे ते
अनिकेत पाहूया त्यांची जागेवर कुठला फलंदाज येत होतो. प्रशांत मोरे बंड्या कोथलूक या संघाकडे खरोखरच जेवढे नाव असलेले फलंदाज आहेत तेवढे चिंद्रावळे संघाकडे पण आहेत. दोन्ही तुल्य बल्ले असे दोन्ही संघ, कारण आजच्या ह्या लढती आहेत त्या खूप तुल्य बल्ले अशा संघांमध्ये होणार आहे. कालच्या सामन्यात झालेल्या मध्ये वरवेल या संघाने आपला अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर आजच्या या सामन्यातून कुठला संघ अंतिम सामन्यात प्रवेश होतो पाहूया. याच्यानंतर सामना खेळला जाणार आहे तो वेल्दूर विरुद्ध तवसाळ. तवसाळ आपला निर्णय कळवाय थोडा वेळातच. तवसाळ संघाने आपला निर्णय कळवायचा थोड्याच वेळात. आता जो लढत चालले असले ते कोथलूक विरुद्ध चिंद्रावळे. उंचा चेंडू, सुंदर असा चेंडू पाहूया. 5 चेंडू वाईट टाकल्यानंतर आता सुंदर चेंडू एक बाद फलंदाज केलाय तो या गोलंदाजाने. कोथलूक या संघाची धावसंख्या होते आता 3 बाद 10. दुःशोषक पथावरती काही जखडून ठेवलंय कोथलूक या संघाला चिंद्रावळ्याच्या गोलंदाजांनी. काही स्वेर चेंडू टाकले तर सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी या चिंद्रावळ्या संघाची. पुढचा चेंडू पाहूया. आणि 3 फळाची झालेला आहे. 3 फळाची झालेला आहे. चौथा झटका बसतोय तो कोथलूक या संघाला. 4 बाद 14. मी आता असा गेलो आणि असा आलो. कमॉन डीजे. हॅलो. 4 बाद 14 ना 10. 4 बाद 10. हॅलो. हॅलो. कुणबी समाज नृत्य संघ मुंबई शाखा तालुका ग्वागर संलग्न कुणबी युवक मंडळ मुंबई व क्रीडा समिती आयोजित कुणबी युवा ग्वागर मर्यादित षटकांचे भव्य क्रिकेट सामने 1 जानेवारी आणि 2 जानेवारी नायगाव पणजू गाव येथे आयोजित करण्यात आलेले आहेत. या उपरोक्त क्रीडेसाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. ज्यांनी आपलं सहभाग दर्शवला आहे आर्थिक स्वरूपात त्या सर्वांची नावे अशा प्रकारे आहेत. श्री कृष्णा वनेसाहेब हेदवी रुपये 1000. श्री जयंतराव साटले साहेब ग्वागर रुपये 1001. श्री रामचंद्र तेलगडे साहेब पाटपन्हाळे रुपये 501. श्री अनंत मालप साहेब हेदवी रुपये 1001. श्री शंकर ठोंबरे साहेब शीर रुपये 1000. कुमार सार्थ विवेक कातकर हेदवी रुपये 1000. श्री संजीव शंकर एद्रे करदे रुपये 1000. तन्मय 11 शीर ग्वागर मतेबंधू 1111 रुपये. श्री शांताराम सखाराम पागडे साहेब 501 रुपये. श्री रमेश काशीराम वेलुंडे सडे जांबारी रुपये 1001. श्री विजय शांताराम भोसतेकर राजीवली रुपये 1001. श्री शांताराम आगरे आरे रुपये 1001. श्री प्रभाकर घरट रुपये 250. श्री महेश आंबेकर व शशिकांत पोसकर रुपये 1001. श्री सुभाषजी सोलकर चिंद्रावळे रुपये 501. सर्व देणगीदारांचे आणि मनपूर्वक आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. पुढच्या समालोचनसाठी दादा आता माझे मित्र सतीश रांगळे साहेब आणि आपल्याला आता हे धावच्या सामन्याचं समालोचन करणार आहेत सतीश साहेब. हॅलो हॅलो. धन्यवाद पागडे काका. दरम्यान या स्पर्धेमध्ये जो आपल्या ग्वागर तालुक्याचं ज्यानं नावलौकिक पूर्ण ग्वागरातच नव्हे तर रत्नागिरी जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यानं पोहोचवलं तो आपला सर्वांचा छोट्या लाडका प्रथमेश येद्रे याचं आगमन होत आहे. त्याचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. प्रथमेश येद्रे प्रमोद गोंदबरे आपले कुंदी बांधव यांची संपूर्ण टीम इथं हजर होते. त्या सर्वांचं आपण इथे स्वागत करत. त्यानंतर मला वाटतं दीपेश ठोंबरे ज्यानं एका चेंडूमध्ये चौकार लगावून 5000चं इनाम पटकावलं तर तो दीपेश ठोंबरे पालशेतचा त्याचं सुद्धा इथं आगमन. या सर्व मान्यवरांचं कुणबी बांधवांचं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण इथं आलात नक्कीच आम्हाला तुमचं इथं सहकार्य लाभेल. यानंतर माझ्यासोबत नक्कीच जोडले जातील आमच्या प्रमोद गोंदबरे ग्वागरचा बुलंदावरून ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं ते प्रमोद गोंदबरे. हॅलो हॅलो.
संघाची धावसंख्या 15. दरम्यान कुणबी समाज ज्योती संघ मुंबई शाखा तालुका ग्वागर संलग्न कुणबी युवक मंडळ क्रीडा समिती मुंबई यांच्या दरम्यान आयोजित या स्पर्धेतील आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील चालू असलेला सामना मला वाटतं मी युवक मंडळाचे अध्यक्ष विवेकजी कातकर साहेब यांना विनंती करेन, प्रमोदजी गोंडबरे साहेब आमच्या कुणबी युवा ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रमोदजी गोंडबरे साहेब यांना विनंती करेन की आपण पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. तसेच आमच्या कुणबी चषक कुणबी लीगचे गाण्याचे कंपोजर या ठिकाणी संदीपजी आगरे संदीप आगरे पंकजजी आगरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करेन की आपण पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. आमचे विवेकजी कातकर साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. आमच्या युवक मंडळाचे प्रतिनिधी तसेच तवसरगडचे प्रतिनिधी आमचे प्रकाशजी कुळे साहेब त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं देखील युवक मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. रानवीतून आलेले तसेच ग्रामीणवरून आलेले आमचे सर्व या ठिकाणी मान्यवर यांचं युवक मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. नितीनजी घरट यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना या ठिकाणी विनंती करेन आपण पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. त्यांचं युवक मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. दरम्यान पुन्हा एकदा मी सामन्याकडे बोलतोय. सामन्यामध्ये काय घडतंय बिघडतंय हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. दरम्यान कुणबी समाज ज्योती संघ मुंबई या स्पर्धेतील आयोजित आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील चालू असलेला सामना चिंचरावळे वर्सेस कोतुक यांच्या दरम्यान मला वाटतं प्रथम फलंदाजी करतोय तो कोतुक संघ. पाहूया बंड्या मोरे सारखा एक मोठा फलंदाज मला वाटतं खेळपट्टीवरती दिसतोय. नक्कीच कोतुक मधला एक अनुभवी फलंदाज ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं. आमचे मार्गदर्शक सुद्धा आमचे मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांच्याकडे आवर्जून पाहतो. असे आमचे बंड्या मोरे मित्र आहेत कोतुक गावचे यांच्या आणि सलामीची जोडी मैदान आहे. पाहूया कशा प्रकारे सामना होतो चिंचरावळे वर्सेस हॅलो 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 सुंदर चेंडू चेंडू येते सीमा रेषेच्या दिशेने. एक धाव पण पूर्ण करतात. कोणतीही आवश्यकता नाही. एका धावेवरती समाधान मानतात. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते. हॅलो हॅलो 4-20. कोतुक संघ काहीसा अडचणीत येतोय. मला वाटतं तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना योगेश गराटे गोलंदाजीवरती आहे. पाहूया मित्रांनो इथे संघर्ष करायचा आहे. आजच्या दिवसात आपल्याला तुफानी फलंदाजी पाहायला मिळेल. तुफानी गोलंदाजी पाहायला मिळेल कुणबी समाजाच्या या सुपुत्रांकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुंदर चेंडू. मला वाटतं पंचांचे दोन्ही हात हवेत. पंच कळवतात की अवांतर चेंडू. अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 4-21. या ठिकाणी तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 4-21. समालोचनासाठी उपस्थित आमचे खास गावावरून आबलोलीवरून उपस्थित प्रमोदजी गोंडबरे साहेब ग्रामीण युवक मंडळाचे उपाध्यक्ष या ठिकाणी यांचं समालोचन कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. समालोचन कक्षामध्ये तर्फे मी त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दरम्यान पुन्हा एकदा मी मैदानाकडे वळतोय. काय घडतंय काय बिघडतंय पाहणं गरजेचं ठरेल. नक्कीच त्यानंतर माझ्यासोबत जोडले जातील आमचे मित्र गुहागरचा बुलंद आवाज आबलोली गावचे सुपुत्र आमचे प्रमोद दादा गोंडबरे. नक्कीच मी पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. पुढचा चेंडू योगेश याचा. पाहूया सुंदर चेंडू चेंडू हवे चेंडू येते सरळ डन 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 करा षटकार. या 6 धावा शिवछत्रपतीचा छावा आणि या सुंदर 6 धावा. कमॉन डीजे. पंकजजी आगरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतील विवेकजी कातकर. वर्षानी आला एक वर्षानी आला शहापूर तालुक्यात. वर्षानी आला एक वर्षानी आला शहापूर तालुक्यात. कुणबी समाज एकजूट झाला हो कुणबी महोत्सवात. धन्यवाद डीजे. योगेश गराटे. आता मात्र योगेश गराटेचे चेंडू होती. सुंदर फलंदाजी करते. मला वाटतं वैभव शिगवण. बंड्या आणि योगेश सुंदर अशी फलंदाजी करतात आपल्या संघाला. तिसरं षटक प्रगती परतावरती योगेश गराटे. सुंदर चेंडू चेंडू पुन्हा एकदा गोईंग 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 गॉन षटकार. कमॉन डीजे. नरवण केळपाटवाडीचे उमाकांतजी गोताड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. युवक मंडळाचे अध्यक्ष विवेकजी कातकर साहेब यांना मी विनंती करून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करत. तसेच नितीनजी घरट यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नितीनजी घरट साहेब यांचं या ठिकाणी युवक मंडळाचे अध्यक्ष विवेकजी कातकर साहेब स्वागत करतील. धन्यवाद. सुबोध दादा कुळे हळे. संघाची धावसंख्या 34. बंड्यादा संघाची धावसंख्या 34. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. काय घडतंय काय बिघडतंय. दरम्यान
सुबह की चाय और बड़े लोगों की राय लेना चाहिए. नक्कीच या सामन्यादरम्यान काय घडतंय पाहायला मिळेल. चालू असलेला सामना चिंद्रावळी वर्सेस कोतुक यांच्या दरम्यान दोन्ही संघ गुहागर तालुक्यातील नामवंत संघ. एका बाजूला संदीप सोलकर म्हणजे गुहागर तालुक्याचा चिंद्रावळी गावचा सुपुत्र पोलार्ड असेल, तर दुसऱ्या बाजूला बंड्या मोरे. पाहूया नक्कीच घमासान होणार यात मात्र कोणती शंका नाही. नक्कीच यानंतर माझ्यासोबत जोडले जातील काही क्षणातच आमचे मित्र आबलोली गावचे सुपुत्र प्रमोद दादा गोंदबरे. दरम्यान मला वाटतं राज भडवळकर येतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला येतो बंड्या मोरे. सचिन तेंडुलकर. भारत हा क्रिकेट रसिकांचा देश आणि या देशात सुंदर चेंडू राजाचा त्रिफला उद्ध्वस्त करते. बंड्या मोरे याला तंबूचा रस्ता काढतो. बंड्या बॅक टू दी पॅव्हिलियन. त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज घेतो पाहूया. कोतुक संघाकडून चांगला संघ बनवलाय कोतुक संघाने. दरम्यान रमेश फेकरे मात्र आज माझ्या पाठीमागे ते उभे आहेत. नक्कीच त्यांचे सहकारी एक अनुभवी गोलंदाज म्हणून आता टीम मध्ये इन नसतील माहित नाही, परंतु नक्कीच तरी सुद्धा त्यांच्या आशीर्वाद आणि त्यांचं सहकार्य नक्कीच कोतुक संघाला लागेल यात मात्र कोणती शंका नाही. राज भडवळकर सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती बंड्या मोरे याचा त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. संघाची धावसंख्या होते 34. 5 बाद 34. पाहूया कशा प्रकारे सामना होते. नक्कीच सकाळचं सत्र आहे. कालच्या दिवसाचा विचार केला, कालच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये शिर संघानं प्रथम फलंदाजी करताना 62 अशी धावसंख्या उभारली. विळंब संघानं त्या धावांना प्रत्युत्तर देताना 63 अशी धावसंख्या उभारली. म्हणजे त्यानंतर हळूहळू चेस ज्या धावा या ग्राउंडवरती बनत होत्या त्या कमी झाल्या आणि शेवटचा सेमीफायनलचा सामना झाला. संदीप याच्याकडून काही चूक होते. चेंडूवरती 2 धावा पळून पूर्ण करतायत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु संदीप याला सुंदर असं बॅकअप मिळतंय आणि या चेंडूवरती 2 धावा पळून पूर्ण करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या प्रबल होते, पुढे सरकते. 36. 2 धावांनी संघाची धावसंख्या 5 बाद 36. पाहूया पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाजी करण्यासाठी सूरज. पाहूया राजाच्या गोलंदाजी कशा प्रकारे समज. सुंदर चेंडू येते सीमारेच्या दिशेने. गोईंग गॉन. षटकार. हा शिव छत्रपतींचा छावा आणि या सुंदर 6 धावा. कमांड डीजे. मोठी आहे शिर्डीचा साईबाबा पाठी. आहे शिर्डीचा साईबाबा पाठी. आहे शिर्डीचा साईबाबा पाठी. साऱ्या समाजाची एकजुटी पोराबालांच्या भविष्यासाठी. पोराबालांच्या भविष्यासाठी. पोराबालांच्या भविष्यासाठी. दरम्यान ग्रामीणवरून उपस्थित आमचे नितीनजी आगरे साहेब वरवेली, त्याचे दिपेशजी ठोंबरे साहेब पालशेत यांचं स्वागत करतील युवक मंडळाचे अध्यक्ष विवेकजी कातकर साहेब. काशीराम पागळे साहेब, आपणास नम्रतेची विनंती असेल की आपण कृपया पॅव्हलियन कक्षाच्या बाजूने यायचंय. काशीराम पागळे साहेब, आपणास नम्रतेची विनंती असेल की आपण कृपया पॅव्हलियनच्या बाजूने यायचंय. दरम्यान हा चेंडू अवांतर चेंडू. पंच कळवतात की अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 5 बाद 43. पुढचा चेंडू राज भडवळकर याचा कशा प्रकारे सामना करतो. सुंदर चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तटवून काढतो. 1 धाव मात्र पण या चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव पण पूर्ण करतात. सुंदर चेंडू फेकी होते आणि काहीसं गचाड क्षेत्ररक्षणामुळं दुसरी धावी पळून पूर्ण करतात. चेंडू फेकी सुंदर होती, परंतु यष्टी रक्षकाला तो चेंडू व्यवस्थित हातामध्ये विसावला नाही. या चेंडूवरती पळून 1 धाव पूर्ण करतात. या चेंडूवरती 2 धाव मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 2 धावांनी संघाची धावसंख्या 44. कौतुक संघाला आता मात्र चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळते. 4थं षटक प्रगतीपथावरती. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा वसूल करतात कौतुक संघाचे हे फलंदाज पाहूया. दरम्यान पुढचा चेंडू राज भडवळकर याचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सुंदर चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने ढकलतोय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण होतंय चिंद्रावळे संघाकडून. नक्कीच एका बाजूला कौतुकचे नवयुवक आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला चिंद्रावळीचे नवयुवक कुणबी युवक. नक्कीच आपल्याला यात घमासान पाहायला मिळणार यात मात्र कोणती शंका नाही. सामना हा चुरशीचा होणार. यानंतर आपल्याला दीपक वाघे छोट्या प्रथमेश येथे उर्फ छोट्या याची फलंदाजी पाहायला मिळणार. दरम्यान पुढचा चेंडू सुंदर चेंडू राज मात्र तिफळा उद्ध्वस्त कर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते राजाच्या माध्यमातून. दुसरा तिफळा उद्ध्वस्त करतो कौतुक या संघाचा आणि सुंदर गोलंदाजी. दरम्यान षटक संपतंय. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 44. जिंकण्यासाठी 45 धावांचं आवाहन. आज नक्कीच जिंकण्यासाठी 45 धावांचं आव्हान मला वाटतं चिंद्रावळे संघासमोर. चिंद्रावळे संघ हे आव्हान कशा प्रकारे संपुष्टात आणतं पाहूया. दरम्यान मी इथं थोडासा थांबतोय, थोडीशी विश्रांती घेतोय, ब्रेक घेतोय. असा गेलो आणि असा आलो, तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. कमांड डीजे.
डीजे कमॉन ऐकूया एक सुमधुर संगीत. मनात आठवण शुरशुभाची शिकवण आम्हा शंभू राजाची जाण ठेवू आम्ही भागव्या झेंड्याची जाण ठेवू आम्ही भागव्या झेंड्याची कुणबी फाउंडेशनची पोरामी कुणबी फाउंडेशनची कुणबी फाउंडेशनची पोरामी कुणबी फाउंडेशनची. धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. आपल्या माध्यमातून नक्कीच आपल्याला सुंदर सुंदर गाणी आज इथं ऐकायला मिळतील. आपलं सुद्धा मार्गदर्शन चांगलं लागेल, सहकार्य लागेल, यात मात्र कोणती शंका नाही. पुन्हा एकदा मी या मैदानाकडे वळतोय. काय घडतंय बिघडतंय. सकाळचं सत्र चालू आहे. या सकाळच्या सत्रामध्ये कालच्या दिवसाचा विचार केला, जो संघ नाणेफेकीचा कौल जिंकत होता तो संघ क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत होता. म्हणजे सकाळच्या सत्रापासून शेवटच्या लढतीपर्यंत पाहायला मिळालं की जो संघ नाणेफेक जिंकत होता तो क्षेत्ररक्षण स्वीकारत होता. परंतु सकाळचा पहिल्या सत्रातला सामना झाला आणि शेवटचा सामना म्हणजे त्या दोन्ही सामन्यांमध्ये खूप फरक होता. सकाळच्या सत्रातला पहिला सामना झाला शिर वर्सेस वेळम या संघादरम्यान. शिर संघानं प्रथम फलंदाजी करताना 62 धावांचं आव्हान ठेवलं आणि वेळम संघासमोर 63 धावांचं आव्हान हे वेळम संघानं पूर्णत्वास नेलं. त्यानंतर संध्याकाळच्या सत्राचा अंतिम सामना सेमीफायनलचा सामना झाला. या सामन्यामध्ये असं वाटत होतं की एकतर्फी वरवेली संघ हा विजयाच्या दिशेने आगेकूच करेल, परंतु वेळम संघानं वरवेली संघाला अक्षरशः जगडून ठेवलं. अक्षय शिंदे गुहागरचा छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो अक्षय शिंदे थोडासा अडचणीत सापडला, आपला झेल देऊन बाद झाला. त्यानंतर मात्र वरवेली संघ बॅकफुटवरती गेला आणि या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली ती वेळम संघानं. आणि या सामन्यामधून सेमीफायनलच्या सामन्यामध्ये वेळम संघ विजयी ठरून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय. दरम्यान सुभाष पागडे यांचं आगमन होतं. धन्यवाद दादा, नक्कीच आपण आलात, आपलं मनपूर्वक अभिनंदन. दरम्यान कृपया त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे कोथरूड संघ. कौतुक संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. दरम्यान या ठिकाणी पंच यांना विनंती करेन, आपण या ठिकाणी टीम मीटिंगवरती आपण या ठिकाणी कंट्रोल ठेवायचा आहे. लवकरात लवकर सामने चालू करून घ्यायचे आहेत मित्रांनो. आज आपले 2 राऊंड या ठिकाणी संध्याकाळचे वाढणार आहेत. त्याशिवाय आपल्याला आपला जो बक्षीस समारंभ सोहळा करायचा आहे तो देखील आहे. तरी सर्व नियोजन वेळेचं बंधन आपल्याला आहे. तरी सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला टीम मीटिंग ह्या टाळायच्या आहेत. लगेचच सामना चालू करून घ्यायचा मित्रांनो. जेवढा आपण आता उशिरा करू तेवढा आपल्याला संध्याकाळला उशीर होणार आहे मित्रांनो. नक्कीच बिग फाईट पाहायला मिळते. मला वाटतं प्रथम फलंदाजी करताना कौतुक संघ 44 अशी धावसंख्या उभारतोय आणि 45 धावांचं आव्हान चिंद्रावळे संघासमोर ठेवले. पाहूया चिंद्रावळे संघ सलामीची जोडी मैदानात येते. गुहागर तालुका चिंद्रावळेचा सुपुत्र पोलाड या नावानं प्रसिद्ध असलेला मुंबई पटलावरील एक दमखम दाखवणारा खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तोच पोलाड उर्फ संदीप सोलकर उर्फ पोलाड आणि राज फडवळकर. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतात, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतात. हाय व्होल्टेज सामना आपल्याला यानंतर सुद्धा पाहायला मिळणार. मला वाटतं तवसाळ वर्सेस वेलदूर म्हणजेच एका बाजूला दीपक वाघे असेल तर दुसऱ्या बाजूला छोटे असेल, एका बाजूला छोटे असेल तर दुसऱ्या बाजूला दीपक वाघे असेल. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ. आजच सकाळी गुहागर तालुक्याचं नाव ज्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं तोच गुहागर तालुक्याचा सुपुत्र म्हणून ज्याच्याकडे आवर्जून पाहिलं जातं TWJ या संघातून व्यावसायिक प्रदर्शन करतो तोच आपला छोट्या प्रथमेश होते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांचा आपला निर्णय चेंडू निर्धाव जातोय. या चेंडूवरती कोणती नाही सुंदर अपील पाहायला मिळते बांड्या मोरे यांच्या माध्यमातून. एक बांड्या मोरे गुहागरचा सुपुत्र डावखुरा फलंदाज ज्यानं अक्षरशः आपला फलंदाजीनं गुहागर तालुक्यात नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या नावाचा कारनामा केला आणि आज कोथरूड गावातून एक बांड्या मोरे खेळते. पाहूया दरम्यान पुढचा चेंडू सुंदर चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टाकलं. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेवरती समाधान मानतील यात मात्र कोणती शंका नाही. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला कौतुक या संघाकडून. संघाचं खातं उघडतंय. स्वतःचं खातं उघडतोय. एक या धावेने संघाचं खातं उघडतंय. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाजीसाठी येतोय तो मंगेश भेकरे. मला वाटतं कौतुक संघानं सुंदर अशी एक साईड बनवले. सुंदर चेंडू पुन्हा एकदा ढकलून काढतोय. लेग साईडच्या दिशेने जातो. एक धाव पण दुसरी धाव घेतात का पाहूया. कोणताही पवित्रा नाही. धाव संख्या कायम. 3 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच जिथपर्यंत संदीप सोलकर मैदानात असेल तिथपर्यंत चिंद्रावळे संघाला कोणत्याही प्रकारच्या दडपणाखाली खेळण्याची आवश्यकता नाही.
दरम्यान पुढचा चेंडू राज ह्याच्यासाठी, पाहूया राज. चेंडू येतोय, पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. गरमिलंग 4 तर बेडा होगा पार. या चेंडूवरती 4 धावा मिळत आहे. 4 धावांनी संघाची वाढती संख्या 6. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या 6. दरम्यान पुढचा चेंडू नक्कीच आता मात्र मंगेश भेकरी याच्या चेंडूवरती राज मात्र सुंदर फटका लगावतोय. लेग साईडच्या दिशेने चेंडू येतोय, चेंडूवरती चौकार मिळतोय आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते 6. दरम्यान पुढचा चेंडू पाहूया मंगेश याचा. नक्कीच पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय, साम मारा करतोय मंगेश. मॅन फ्रॉम सुंदर चेंडू, चेंडू सीमा रेषेच्या दिशेने गोइंग गोइंग गॉन. 6 धावांसाठी. कमॉन डीजे. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून नाद येतो जनतेचा. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून नाद येतो जनतेचा. कुणाचा? धन्यवाद डीजे. सुंदर मनोरंजन करतात आपल्या डीजेच्या माध्यमातून. कुणबी गाणी वाजवत आहेत आपल्याला आणि आपल्या येथील कुणबी युवकांचा सन्मान होतोय सगळ्यांचा. दरम्यान पुढचं सुंदर चेंडू झेलची संधी झेल होते का आणि झेल सुटतोय. नक्कीच कौतुक संघ संदीप सोलकर. रनआउट की संधी आणि पंचाने आपला निर्णय त्वरित कळवायचा बाद. नक्कीच संदीप सोलकरला कोणतीही आवश्यकता नव्हती. एका 2 चेंडू मागे 1 रन आली, त्यानंतर चौकार मिळाला, त्यानंतर षटकार मिळाला, त्यानंतर एकेरी धावसंख्येवरती राज हा थांबत होता. परंतु संदीप सोलकरला कोणती आवश्यकता नसताना धावबाद होतोय, म्हणजे मोठा धक्का मिळतोय चिंद्रावळी संघाला. संघाची धावसंख्या 13. 1 बाद 13. संदीप सोलकर मात्र एक आत्महत्या म्हणावी लागेल संदीप सोलकर याची. खरोखरच कोणतीही आवश्यकता नसताना संदीप सोलकर हा आपलं क्रीज सोडून पुढे आला आणि रनआउटचा शिकार झाला. नक्कीच पाहूया दरम्यान काय हलचल होते या ग्राउंडमध्ये, या मैदानात. हे ग्राउंड आहे पांजुगाव नायगाव मधील हे ग्राउंड. संघाची धावसंख्या 13. राज संघाची धावसंख्या 13. जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान असेल आपल्या समोर. माफ करा, 45 धावांचं आव्हान. प्रशांत येतोय. कोतुक एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे आवर्जून पाहिलं जातं, कोतुक एक्सप्रेस. कोतुकची एक्सप्रेस भाऊ समोरच्या बाजूने आपल्याला ट्रेन धावताना दिसते आणि या मैदानावरती कोणाची ट्रेन धावताना दिसेल आपल्याला पाहूया. कोतुक का चिंद्रावळे. नक्कीच सामना मोठा होणार यात मात्र कोणती शंका नाही. यानंतर आपल्याला बिग फाईट पाहायला मिळणार. एका बाजूला दीपक वाघ. संघाची धावसंख्या 13. संघाची धावसंख्या 13. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येते प्रशांत पाष्टे. समोरून आपल्याला ट्रेन धावताना दिसते, परंतु या मैदानावरती कुणाची ट्रेन धावणार हे आपल्याला पाहणं गरजेचं ठरेल. नक्कीच सामना बिग फाईट होणार. दरम्यान पाहूया आज या मंचावरती खरोखर मोठे मोठे हस्ते आलेत आपल्या या मंचावरती. सर्व कुणबी सुपुत्र अजूनही येणं बाकी आहेत. पण पुढचा चेंडू, सुंदर चेंडू पुन्हा एकदा गोइंग गोइंग गॉन. सरळ चेंडू उडवून देते तारा मंडल मध्ये 6 धावांसाठी. कमॉन डीजे. डोळे निरबचकी तुझा तोरा. हो तुझा गा उघड डोळे निरबचकी तुझा तोरा. माझ्या कुंड्या 4 पोरा. माझ्या कुंड्या 4 पोरा. धन्यवाद डीजे, धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, जरी हा एक क्रिकेट म्हणून जरी आपण एकत्र येत असलो तरी सुद्धा आपल्याला सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला एक मोठी भरारी मारायची आहे. एक आवर्जून चांगलं काम करायचं आहे. सामाजिक क्षेत्र युवक जोडो अभियान या माध्यमातून आपल्याला एकत्र यायचं. दरम्यान पुढचा चेंडू, सुंदर चेंडू एक षटकार लगावल्यानंतर राज सुंदर प्रकारे फलंदाजी करतोय. म्हणजे मोठा फटका आल्यानंतर राज एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर देतो. त्याला नक्कीच माहिती आहे ते पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धावसंख्या घेतली तर नक्कीच मी त्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 12 धावांपर्यंत मजल मारू शकतो. म्हणजे एक कॅल्क्युलेट ज्या प्रकारे कॅल्क्युलेट क्रिकेट कोणाकडून शिकायचं तर राजकडून शिकणं गरजेचं आहे. नक्कीच प्रत्येक पहिला षटक झाला त्यामध्ये सुद्धा सुंदर फलंदाजी करत, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा सुंदर फलंदाजी करत. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू झेलची संधी पडतो. चेंडू जाते सीमा दिशेने आणि 4 धावा.
सुंदर फलंदाजी चिंद्रावळे सुंदर मात्र आता सुंदर असा कमबॅक करतोय. काही वेळातच माझ्यासोबत जोडले जातील माझे मित्र प्रमोद दादा गोंदबरे. नक्कीच आपल्याला यानंतर बिग फाईट पाहायला मिळणार आहे. आपल्याला यानंतर बिग फाईट पाहायला दरम्यान पाहूया कशा प्रकारे. नक्कीच आपल्याला प्रमोददादा गोंदबरे इथं जोडले जातील माझ्यासोबत चिंद्रावळे आणि कोथरूड यांच्या दरम्यान घमासान ग्राउंडवरती चालू आहे. पाहूया कशा प्रकारे सामना होतोय. आणि दरम्यान सुंदर चेंडू एकेरी धावसंख्या घेण्यावरती भर करतायत दोन्ही फलंदाज. दरम्यान विकास खाणेकर आणि राज भडवळकर सुंदर पार्टनरशिप करतायत. नक्कीच ह्या पार्टनरशिपची गरज आहे चिंद्रावळे संघाला आणि कोथरूड संघाला. राज ह्याच्या हलका मोहरा टिपणं गरजेचं आहे. ज्यावेळेस राज हा पॅव्हलियनमध्ये परत जाईल त्यावेळेस नक्कीच कोथरूड संघ हा कमबॅक करेल. जिथपर्यंत राज मैदानावरती असेल तिथपर्यंत कोथरूड चिंद्रावळे संघाच्या आशा ह्या पल्लवीतच असतील. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय चिंद्रावळे संघ. पुढचा चेंडू प्रशांत याचा सुंदर चेंडू पुन्हा एकदा तटवतो. सीमागे चेंडू दन दन करत येतोय. एक धाव मात्र पण पूर्ण करतात. एका धावेवरती समाधान मानतायत. चेंडू फेकी थोडीशी काही खराब होती परंतु एका धावेवरती समाधान मानतात. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 26. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 26. जिंकण्यासाठी 45 धावांचं आवाहन घेऊन उतरलेला हा 45 धावांचं आवाहन घेऊन उतरलेला हा संघ चिंद्रावळे संघ सुंदर फलंदाजी करते. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 26. सुंदर चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता परंतु सुंदर अक्षरशः खोदून काढतोय चेंडू. रनआउट की संधी पाहूया. रनआउट की संधी हुकणार यात मात्र कोणती शंका नाही. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. इथं षटक संपतंय थोडंसं इथं थांबतोय. ह्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 28. मी इथं थांबतोय ब्रेक घेतोय. असा गेलो असा आलो तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. यानंतर माझ्यासोबत जोडले जातील माझे मित्र प्रमोद दादा गोंदबरे. आबलोलीचा एक बुलंद आवाज. संघाची धावसंख्या 26 माफ करा 28. संघाची धावसंख्या 28. चिंद्रावळे संघाची धावसंख्या होते 28. नक्कीच पाहूया कशा प्रकारे. मित्रांनो तुम्हाला इथं मेहनत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला इथं संघर्ष करावा लागेल. जो संघर्ष करतो तो पुढे जातो. जे खरंच संघर्ष करणं गरजेचं आहे. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील मित्रांनो हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनत करणं गरजेचं आहे. नशीब असंच झुकत नाही. जो मेहनत करतो त्याच्यासमोर नशीब झुकत असतं. दरम्यान पाहूया वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय. रवींद्र बादवटे. दरम्यान पाहूया जरी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असला राज भडवळकर वैयक्तिक राज भडवळकर हा 6-6-12 राज भडवळकर हा 19 धावसंख्येवरती खेळतो. राज भडवळकर चिंद्रावळे गावचा सुपुत्र. मित्रांनो चिंद्रावळे गावच्या सर्व सपोर्टर्सनी त्याच्याशी टाळ्या वाजवायच्या त्याला सहकार्य करायचं त्याचं मनोबल उंचावायचं. राज भडवळकर 19 धावांवरती खेळतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो बादावटे. सुंदर चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. आत्ता मात्र चेंडू जाऊन सरळ बंड्यामोरच्या हातामध्ये विसावतोय. सामन्यामध्ये रंगत येणारी आत मात्र कोणती शंका नाही. वेल्दो माफ करा कोथरूड वर्सेस चिंद्रावळे यांच्या दरम्यान चालू असलेला सामना. त्यानंतर आमच्या पालपेने गावचे सुपुत्र विवेक नवरथ इथं हजर होतात त्यांचं मंडळाच्या वतीनं आणि कुणबी समाजवती संघ मुंबई यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू पाहूया. सुंदर चेंडू झेलची की संधी परंतु झेल टिपू शकत नाही. चेंडू जातोय दन 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 द करशी मारशी या दिशेने. सुंदर क्षेत्राची 2 धावा पण पूर्ण करतील. राज मात्र शेवटपर्यंत जर का क्रीज वरती राहिला तर नक्कीच सामन्याचं चित्र पलटण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. यानंतर बिग फाईट असेल. दीपक वाघे वर्सेस छोट्या. नक्कीच गुहागरचे 2 बुलंद खेळाडू 2 मोठे खेळाडू आपल्याला लढताना दिसतील. दरम्यान पाहूया बंड्या मोरे यानं काळजी घेतली पाहिजे. रणनीती आखली पाहिजे. जर बंड्या मोऱ्यानं रणनीती आखली तर कोथरूड संघ कमबॅक करू शकतो. अनुभवाचा फायदा होऊ शकतो. नक्कीच काहीतरी रणनीती आखणं गरजेचं आहे राज भडवळकर याच्यासाठी. आता मात्र एसटीला चिपकून नक्कीच आपल्या समालोचन कक्षामध्ये मंगेश दादा मते आमचे सहकारी यांचं स्वागत होतं त्यांचं मंडळाच्या वतीनं आणि या समालोचन कक्षामध्ये या कुणबी चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या दिशेने. अगर मिलेंगे रन 4 तो बेडा होगा 5. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. नक्कीच आपल्याला बिग फाईट पाहायला मिळते.
काहीशी थोडीशी गडबड होते या सामन्यामध्ये. कौतुक संघाकडून काहीशी चुकत आहेत, रणनीती आखण्यात अयशस्वी होत आहेत आणि त्याचा फायदा चिंद्रावळे संघाला होतोय. जिथपर्यंत राज मैदानात असेल, राज हा वैयक्तिक मला वाटतं आता मात्र राज हा 25 धावसंख्येवरती खेळतोय. चिंद्रावळे संघाचे सहकारी राजसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. चिंद्रावळे संघाचा सहकारी राजा वैयक्तिक 25 धावसंख्येवरती खेळ, सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आपल्या राजाच्या माध्यमातून. नक्कीच बीच मैदान में घमासान जारी. धन्यवाद सर. दरम्यान या ठिकाणी आमच्या कुणबी युवा गुहागर कलामंचचे दिग्दर्शक या ठिकाणी सुभाषजी गोताड सर, आमचे मार्गदर्शक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. युवक मंडळाच्या वतीने मी विवेकजी कातकर साहेब अध्यक्ष यांना विनंती करेन की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सुभाषजी गोताड सर, नरवणगावचे सुपुत्र सुभाषजी गोताड. धन्यवाद. दरम्यान पुढचा चेंडू रवींद्र बादवटे याचा कशा प्रकारे सुंदर चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टोलवतोय, सरळ चेंडू जातोय. एक धाव पण दुसरी धाव घेतात का? पण दुसरी धाव पण पूर्ण करत कोणती आवश्यकता नाही. राज तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर राज तुला खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे. जिथपर्यंत राज मैदानात असेल तिथपर्यंत षटकार चौकारांच्या आतषबाजी पाहायला मिळणार. नक्कीच रानात नाचतो त्याला मोर म्हणतात, त्याला तळतात त्याला वडापाव म्हणतात आणि षटकार चौकारांची आतिषबाजी करून चिंद्रावळे संघाला विजयाच्या दिशेने नेतो त्याला चिंद्रावळेगावचा वाघ म्हणतात. दरम्यान पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे. सुंदर चेंडू सरळ येतोय, गोईंग गॉन 6 धावांसाठी. कमॉन डीजे. दरम्यान या ठिकाणी विनेशजी माटल साहेब, आमच्या युवक मंडळाच्या कलामंचचे प्रमुख विनेशजी माटल साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. विवेकजी कातकर साहेब यांना विनंती करून आपण त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. विनेशजी माटल. धन्यवाद. जगी मिरव तुझी शान, संगणकी युगाचा तू धन्यवाद. घेरे हाती धन्यवाद. पंच या षटकातील किती चेंडू शिल्लक आहेत? एक चेंडू शिल्लक आहे का? आपल्या या पांडुगावाच्या मैदानाची ज्यांनी व्यवस्था केली आहे दिलीपजी भोईर सर, स्थानिक या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी या ठिकाणी युवक मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आमच्या युवक मंडळाचे अध्यक्ष विवेकजी कातकर साहेब यांना विनंती करून आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. तसेच आमचे या ठिकाणी जयेशजी पागडे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. युवक मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच खास गावावरनं उपस्थित विजय बारगोडे सर, आणवीर संघाचे खास गावावरनं या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी पॅव्हेलियन मध्ये येऊन आपले स्वागत स्वीकारायचे आहे. विजयजी बारगोडे सर, कुणबी युवा अध्यक्ष विवेकजी कातकर साहेब त्यांचं स्वागत करतील. तसेच या ठिकाणी उपस्थित संतोषजी बारसकर साहेब यांचं देखील आम्ही युवक मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. हॅलो मला वाटतं राज हा पॅव्हेलियनमध्ये तंबूत परततो. संतोषजी येद्रे साहेब यांचं देखील आगमन झालं. युवक मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. विवेकजी कातकर साहेब त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. विवेकजी कातकर. नक्कीच. दरम्यान मला वाटतं हा सामना चुरशीचा होणार यात मात्र कोणती शंका नाही. दरम्यान संघाची धावसंख्या होते 39, माफ करा 42. अजूनही जिंकण्यासाठी चिंद्रावळे संघाला 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा. गोलंदाजीसाठी येतोय अनिकेत. तसेच आमच्या इथे या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणारे संजयजी बारगोडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. संजयजी बारसकर साहेब, माफ करा, विवेकजी कातकर साहेब त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतील. संजयजी बारसकर साहेब. चिंद्रावळे गावचा प्रतिनिधी, बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम, फलंदाजाचं नाव सांगायचं. चिंद्रावळे गावचा सुपुत्र. संघाची धावसंख्या 42. संघाची धावसंख्या 42. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता. बॅट्समनचं नाव सांगायचं. चिंद्रावळे गाव, तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. बॅट्समनचं नाव. तुमचा सहकारी कुठं इथला?
तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. शेवटचं षटक शिल्लक असताना तुमचा या षटकातील 3 चेंडू कमी केले जातील. दरम्यान सामना चालू करायचा आहे. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. परेश 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 दरम्यान 3 चेंडू आणि 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सुंदर चेंडू, रनआउट की संधी, परंतु स्वतः अनिकेत या गोलंदाजीवरती सुंदर क्षेत्ररक्षण करतो. मला वाटतं जर विचार केला तर अनिकेत याला बंड्या मोरे यांना दुसरं किंवा तिसरं षटक हाताळणं गरजेचं होतं. नक्कीच अनिकेत यांना तुम्हाला कमबॅक करून दिला असता, परंतु असा एक अनुभवी गोलंदाज आहे अनिकेत. नक्कीच या मैदानावरती सिमेंट किंवा पिच वरती तो चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो, त्याचा नक्कीच फायदा झाला असता अनिकेत याचा. परंतु तुम्ही 6 चेंडू आणि 2 धावा असताना 3 धावा असताना जर तुम्ही त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित करता तर नक्कीच दडपणाखाली गोलंदाजी करू शकतो अनिकेत. दरम्यान 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. पाहूया कशा प्रकारे सामना होतोय. नक्कीच सामन्यामध्ये सुंदर चेंडू अनिकेत याचा. जर का उंच फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये एक चेंडू निर्धाव गेला तर नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतो. चिंद्रावळे संघाचे फलंदाज आणि चिंद्रावळे संघातील सर्व सहकारी सदस्य यांनी समालोचनाकडे लक्ष द्यायचे. धावा कंपल्सरी चेस असतील, धावा या कंपल्सरी चेस असतील. विजयजी बारगोडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. युवक मंडळाचे अध्यक्ष विवेकजी कातकर साहेब यांना विनंती करून आपण त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. विजयजी बारगोडे खास रानवीवरून उपस्थित. दरम्यान आता मात्र जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता. सामना बरोबरीत सुटतोय, परंतु धावा या कंपल्सरी चेस असतील. 3 चेंडू आणि 1 धावा. अनिकेत काय पराक्रम करतोय पाहूया. 3 चेंडू आणि 1 धाव, 3 चेंडू आणि 1 धाव. पाहूया सुबह की चाय और बडे लोगों की राय. सुंदर चेंडू चेंडूवेत आणि हा सामना चिंद्रावळे संघ विजयी ठरतोय. मी इथं थोडंसं थांबतोय. दोन्ही संघाचं या चषकामध्ये मनपूर्वक अभिनंदन. जरी कोथरूड संघ इथं हरला असला, पराजित झाला